नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काय बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, बिटमार्क आणि शेकीपॅड तुम्ही ॲडोबमध्ये इम्पोर्ट केली असते. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्ही बिटमार्क अशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं आहे. तर बिटमार्कमध्ये काही मी डेव्हलपमेंटची आधीच ॲड करून दिलेली आहे. तर त्याच्यात काय करायचं, चेंजेस काय नाही, सगळं एकदम प्रॉपरपणाने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनल नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला बेल आयकॉन त्याला सेट करून टाका, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात काय करायचं, परीक्षाने क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचे. ज्या फोटोवरती व्हिडिओ म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बनायचा असेल ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि वरती लिहिल्यानं क्लिक करायचं आणि हा फोटो आपल्याला फुल काम एरियामध्ये करून घ्यायचा आहे. तर या फोटोला काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला डॉयलेक्स म्हणजे 3.8 बिटा संपत आहे, त्यातून एकदा अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. आणि जे काही आता इकडला पहिला फोटो आहे तर ते आपल्या सगळे जे काही डॉयलेट आहे त्या डॉयलेटची लावून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे आणि आता इथून पुढे आपल्याला जिथे जिथे बिग पडत आहे तिथून अशा प्रकारे आपल्याला फोटोला कट मारून घ्यायचं आहे. बघू शकतो मी कट मारून घेतलेले आहेत. तर समजा आपल्या डॉयलेट संपलेले आहेत आणि त्याच्या पुढे जे बीट आहेत तिथून आपला फोटोला कट मारून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, जिथं आपली डॉयलेट संपत आहे 13.28 बिटला, तर 3.28 बिटा यायचं आहे. प्लस तुम्ही क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं. तिथून तुम्हाला मी आयफोन इमेज बनवून देईल, तर ते आयफोन इमेज ॲड करायचे. त्यातून काय करायचं, मग 1800 याच्यात जायचं आहे आणि इथून काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे. आणि याला 3 नंबरला ऑप्शनवर क्लिक करून याला थोडंसं झूम आउट पण काही पण तुम्ही चेंजेस करू शकता, काही विषय नाही. तर ह्या ॲड करायचं आहे आणि याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे काही मी शेकीपॅड देईल तुम्हाला ते इम्पोर्ट करून घ्या. तर त्यानंतर काय करायचं, जे काय पहिल्या फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, तिथून क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथून कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं, तर इथून कॉपी इफेक्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं, बिटमार्कला ओपन करायचं आहे. तर बिटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला मारून घ्यायचा आहे, म्हणजे जे काय थोडंसं अशी बारीक सोल्यासारखी दिसून जाईल. तर त्यानंतर बॅक यायचं आणि शेकीपॅडला आपल्याला ओपन करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोवरती इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला होता तशाच प्रकारे हा आपण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर काय करायचं, आता जिथं आपल्या डॉयलेट संपत आहेत की आणि त्याच्या पुढे जे काही आपला फोटो आहे तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपॅड आपल्याला ओपन करायचं आहे. तर शेकीपॅडला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय आता तिसऱ्या फोटोवरती इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपली म्हणजे डॉयलेट जी संपल्या होत्या आणि त्याच्या पुढे जे काही मोठा फोटो होता त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट केला होता. तर त्याच्या पुढचा जे काही फोटो आहे तर त्याला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि यातला एक मधाचा सोडून द्यायचा आहे आणि जे काही शेवटचा फोटो आहे तर त्या शेवटच्या आपण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर यायचं आहे आपल्याला इथून बॅक आणि जे काही शेकीपॅड आहे तर त्याला ओपन करायचं आहे. इथून काय करायचं, आपला एक शेवटचा इफेक्ट राहिला आहे तर ते जे काही शेवटचा फोटो ते इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ते कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा जे काही आधीला फोटो आहे तर या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, परीक्षा क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली, बॉर्डर अशा वगैरे ॲड करायची. त्यानंतर इथे ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि इथून 2 नंबरला जे काय तुम्हाला लायटिंगचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आणि 1 नंबरला जे काय ऑप्शन येईल तुम्हाला स्क्रीन तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आणि आता हा बॉर्डर आहे या बॉर्डरला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटलं व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.